नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत नैवेद्यासाठी जे लागतं ते अगदी साधं वरण। त्याच्यासाठी तांदूळ घेतलेत, आपण तुरीची डाळ घेतली आहे। आता मी तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला डाळीमध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे, शिजवतानाच घालायचं आहे, आणि हळद पण घालून घ्यायची। आणि त्यानंतर कुकर लावून कुकरच्या 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। बघा, आता आपण कुकर लावलेला आहे, कुकरच्या 4 शिट्ट्या होऊ दिल्या। बघा, कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या। अशा प्रकारे आपल्याला ती डाळ चांगली घोटून घ्यायची आहे, शिजलेली डाळ। आता हे जे वरण आहे ना मैत्रिणींनो, याला फोडणी दिली जात नाही, म्हणून याच्यामध्ये शिजतानाच आपण हिंग आणि हळद घातली होती। बघा मैत्रिणींनो, छान उकळी आलेली आहे आपल्या वरणाला। आता याच्यामध्ये आपल्याला एवढासा गूळ टाकायचा आहे। गुळाने काय होतं की ॲसिडिटी वाढत नाही, तुरीची डाळ जरी खाल्ली तरी ॲसिडिटी वाढत नाही, त्याच्यामुळे एवढा गूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ, आणि वरून छान कोथिंबीर घालून घेऊयात। बघा, अशा प्रकारे आपलं वरण आता तयार आहे। प्ले केलं। त्याच्यावरती आपण हे आपलं नैवेद्याचं साधं वरण, त्याच्यावरती तूप घालायचं। आणि मैत्रिणींनो, नैवेद्याला लिंबू ठेवत नाहीत, म्हणून मी याच्यावरती लिंबू नाही ठेवलेलं, म्हणजे नैवेद्याच्या याच्यामध्ये लिंबू नाही ठेवलेलं, पण खाताना याच्यावरती लिंबू ठेवून नक्की घ्या, खूप छान टेस्ट लागते। आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।